मी हॉस्पिटलमध्ये होतो ना, तेव्हा ना मला फक्त अशा स्लाइड्स काही दिसायच्या, ओटीतल्या स्लाइड्स, कोणतरी भेटायला आले अशा स्लाइड्स. आणि मी मनाशी बांधून चाललो होतो की आता मी संपलो, आता मी गेलो. तर तुला कळत होतं मला काही म्हणजे विशेष नाही, अंधूक. सांगतो ना स्लाइड्स अशा नुसत्या, बरेच दिवस त्या स्लाइड्सच फिरत होत्या. आणि मला वाटलं की मी गेलोय म्हणून. आणि म्हटलं आता माझ्या कुटुंबाचं काय, माझ्या कुटुंबाचं काय. मी आत्ता नाही तर मी 4 दिवसांनी तरी जाईनच. पण माझा मुलगा तेव्हा 8 महिन्याचा होता, फक्त 8 महिन्याचा. आणि माझी मुलगी पण तेव्हा हार्डली 3री-4थीला वगैरे असेल, लहानच रे. 3री-4थीला असेल. आणि मग म्हटलं संपलं, आता पुढे काय. तर तो जो काही दिवसांचा जो काळ होता ना, की कसं काय मी माझ्या मृत्यूनंतर होणार काय, ह्या लोकांना सांभाळणार कोण. इकॉनॉमिकली तर बायको सांभाळून घेईल सगळं व्यवस्थित, ठीक आहे, माझी मोठी बहीण पण आहे, ती पण सांभाळून घेईल. पण माझ्या लेकरांचं काय, त्यांना विना बाप जर राहावं लागलं तर काय. तर त्या ज्या आठवणी आहेत ना, ते कॅरी करणं खूप खूप कठीण होतं. आणि परमेश्वराने अद्भुत कार्य माझ्या जीवनात केलं आणि मला त्या सगळ्या प्रसंगांमधून बाहेर काढलं. आणि अशी वेळ कुणावरच येऊ नये, अशी वेळ कुणावरच येऊन. प्रत्येक माझं सरळ म्हणणं आहे, आपलं छान आयुष्य जगा, वय होईल तेव्हा निघून जावं. काय इथे कोण अमरपट्टा घेऊन आलेलं नाही आहे. पण अशा प्रकारे एखाद्याचं निघून जाणे खरंच वेदनादायी असतं, त्याच्या कुटुंबासाठी खूप वेदनादायी असतं. तर हा जो पॅच होता माझ्यासाठी तो खूपच वाईट होता. लोकांना हसवणं हा तुझा व्यवसाय आहे, तुझ्या अभिनयातून ते हसवतोस. पण असं तू स्माईल आणतोस लोकांच्या चेहऱ्यावर. पण अशी एखादी व्यक्ती जिला पाहिलं की तुझ्या चेहऱ्यावर स्माईल येतं. कोण म्हणशील तर मी फॅमिलीच बघेन. माझी बायको आहे, माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे, माझी बहीण आहे. जेव्हा हे काय म्हणतो त्याला, स्ट्रेसमध्ये असतो किंवा काय असतो, फक्त मुलाशी 5 मिनिटं बोलतो, सगळा स्ट्रेस निघून जातो. कळलं का. किंवा जेव्हा मी कामसुद्धा करायचो, मी खूप डेंजररित्या काम करायचो. माझं नाटक चालू होतं, माझा सिनेमा चालू होतं, माझे इव्हेंट चालू होते. मी खूप रेअरली मी घरात असायचो. सुपाऱ्या घ्यायचो. कळलं का. त्यावेळेची एक लिस्ट होती आर्टिस्टची, सुपारी किंग बनायचे आम्हाला. आणि पण घरी तेव्हा मुलगी खूपच लहान होती, माझे वडील पण होते तेव्हा माझे. मुलगी खूपच लहान होती, 2009चा जन्म आहे तिचा. आणि मग तिला बघितलं ना, किती तुम्ही थकलेला असायचो, पण तिला बघितलं की एकदम फ्रेश वाटायचं. त्यामुळे ह्या ज्या काही व्यक्ती आहेत आयुष्यातल्या, ज्या ममता माझी बायको, तिने माझ्यासाठी खूप केलंय, माझ्या सर्वायवलसाठी तिने खूप काही केलंय आणि माझ्या कुटुंबाला खूप छानरित्या सांभाळलेलं आहे. त्यामुळे अशा काही ज्या व्यक्ती आहेत की यांना बघितलं की मला बरं वाटतं, फ्रेश वाटतं. मला सांग, तुला लोकांनी कॉमेडियन म्हणून लक्षात ठेवावं असं वाटतं की माणूस म्हणून? विकास समुद्रे हा असावा? नाही, अल्टिमेटली तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असा, तो अभिनेताच असो, नाही तर कॉमेडियनच असो, नाही तर कोणी असो, तुम्हाला अल्टिमेटली तुम्हाला माणूस म्हणून लक्षात ठेवणं फारच आवडेल. ऑब्व्हियसली निळू फुले आज एवढा मोठा कलाकार होता, वेगवेगळ्या टाईपची त्यांनी भूमिका केल्या, पण आजही त्यांना एक समाजसेवक, एक चांगला माणूस म्हणून लोक आजही त्यांना लक्षात ठेवतात. पण बेसिकली कॉमेडियन तू मला मगाचपासून म्हणतेस, ऍक्च्युली मी कॉमेडियन नव्हतोच कधी. मी कधीच कॉमेडियन सगळं केलंस, पण जास्त लक्षात नाही, तेव्हाच नाही. मी फार आधी जातो, थोडासा मागे जातो. आविष्कार नावाची संस्था आहे माहीमला, सुलभा देशपांडेंची. त्यांच्या नाटकात त्यांचे कसे पॅरल नाटकं असायची सगळी, त्या टाईपची मी नाटकं करायचो. एकांकिका माझ्या सगळ्या खूप सिरियस होत्या. मी काही दीर्घांक केले, ते पण खूप सिरियस होत्या. पण झालं काय, कॉमेडी मी अचानक केली यदा कदाचित मध्ये. कळलं का तुला. तो पहिलाच प्रसंग होता माझ्यासाठी कॉमेडी करण्याचा, यदा कदाचित. ते पण एवढं ऑलरेडी हिट झालेलं नाटक माझ्या पदरी पडलं. कळलं का. त्यामुळे कॉमेडी माझ्याकडे येत गेलं. नाटक पहिलं, यदा कदाचित. किंवा लोकांची जी पसंती लोक तुम्हाला देईल ते जास्त स्टॅम्प आपोआप तुमच्यावर पडतो. जर तुम्ही कॉमेडी करताना तर तुमच्यात अचानक स्टॅम्प पडतो. तेच तुम्ही एखादी सिरियसचा स्टॅम्प कधी. तुला माहितीये का, आता जे मेन लीड करतात ते पण आता इकडे घुसायला लागलेत कॉमेडीच्या याच्यात, ज्याच्यात ते जास्तीत जास्त त्यांना माहिती नाही इथे जास्त प्रसिद्धी. कारण 25-30 वर्ष टीव्ही मालिका करून त्या कलाकाराचं नावच माहिती नसतं, त्या पात्रानुसार त्याला ओळखतात. तेच रियालिटी शो मध्ये फरक असा आहे की तुम्हाला लोक नावाने ओळखतात, एका मालिकेत सुद्धा तुम्हाला ओळखतात आणि ते आयुष्यभर लक्षात राहतात. सो हा फरक आहे. त्यामुळे लोकांना नावं यावं असतं, त्यामुळे ते मग इथे हळूहळू घुसतात. पण येऊन काय फायदा नाही, ते परत जातात मागच्या दाराने, कारण इथे तग धरणं फार कठीण असतं. पण तुला तेच विनोदी अभिनेता म्हणून लोकांनी लक्षात ठेवलेलं जास्त आवडेल कम्पेअर टू माणूस? नाही, असं कसं. मला माणूस म्हणून लोकांनी लक्षात ठेवावं असंच मला वाटतं.
आता माझ्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण समोर आणत नाहीत, कळलं का. आता एक काळ होता, खूप पैसा खूप होता तेव्हा, बऱ्याच गोष्टी चालू असायच्या. मग हळूहळू मी काय केलं, जे वाढदिवस होते घरातल्यांचे ते घरात सेलिब्रेट नाही करायचे, छोटासा करायचा घरात. आमच्याकडे वसई विरारला ना वृद्धाश्रम आहेत बरीच, मग आम्ही तिकडे जायचो सकाळी तिकडे जायचो, त्यांच्यामध्ये मग त्यांना जेवण वाटप करायचो आणि मी त्यांच्यासाठी ऍक्ट करायचो, कारण ते लोक फू वगैरे बघायचे, कॉमेडी एक्सप्रेस वगैरे बघायचे. तर त्यांना एकतर मला बघूनच त्यांना, त्या म्हाताऱ्यांना, जेवढे काय वृद्ध लोक होती सगळे, कारण त्यांची प्रत्येकाची काही ना काही खंत असायची, प्रत्येकाची काही ना काही बॅकग्राऊंड, तर मला बघून त्यांना खूप बरं वाटायचं. आणि मग त्यांच्यासमोर मी ऍक्ट करायचो 15-20 मिनिटाचा किंवा मग अर्ध्या तासाचा, ते लोक म्हणतील तोपर्यंत मी तो ऍक्ट करायचो. मग त्यांचे जे काय मग आशीर्वाद मिळायचे ते सगळे, माझी मुलगी, हे सगळं आम्ही एकत्र भरभरून घेऊन जायचो ना. सो अशा काही गोष्टी आहेत. माझे काही मित्र आता काही हयात पण नाही आहेत, त्यातले काही नावं घेण्यात काही पॉईंट नाही, त्यांना गरज असेल तेव्हा मी खूप मदत केली, आर्थिकरित्या मदत केलेली आहे. काही लोकांचं काही ऑपरेशन आहे त्यांना मदत केली आहे, आणि कोणाला एखाद्या भावाला लॅपटॉप घ्यायचा आहे त्यांना मदत केली आहे, एखाद्या भावाला पळून जाऊन लग्न करायचं आहे त्याला मदत केलेली आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी ना मी बायकोला न सांगता करायचो. आत्ता तिला हळूहळू एकेकाने कोणतरी सांगतो 20 वर्षाने 15 वर्षाने की दादाने आम्हाला अशी हेल्प, अरे मला कधी सांगायचंच नाही म्हणे. त्यामुळे कसं असतं बघ, अल्टिमेटली ह्या ज्या गोष्टी मी करत राहिलो ना, कळलं का, तर कदाचित त्यामुळेच वाचलोय मी. ह्या ज्या चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आशीर्वाद मिळतात, ते आशीर्वाद तुम्हाला मिळतात, कळलं का. आणि नाहीतर तुम्ही छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टी करत राहाल ना, तर त्याचे श्राप सुद्धा तुम्हाला तसेच लागतात. तुझ्या जोकवरनं किंवा विनोदावरनं कधी मोठा वाद झालाय का? तू एक आता मगाशी म्हणालास की गोडबोलेंचं ऑफिस वगैरे पण रंगा गोडबोलेंचं तोडलं होतं त्यावेळेला, पण ते तुझ्या विरोधात ह्याच्यात नाही, पण तुझ्या विनोदामुळे कोणाच्या भावना दुखवल्यात, वाद झालाय किंवा चर्चा झालीये? हे बघ, ऐक कसं आहे, मुळातच मी ज्या नाटकापासून सुरुवात केली ना, ज्यादा कदाचित, ते मुळातच एक कॉन्ट्रोवर्शियल नाटक होतं, कळलं का. ते नाटक आनंद दिघे जर नसते तर ते नाटक चाललंच नसतं. त्यांच्यासाठी स्पेशल शो लावला आम्ही, कारण मुळात कसं होतं, ते महाभारताचं ती बॅकग्राऊंड असल्यामुळे मग बऱ्याच लोकांना मग दुर्योधन पण देव वाटायला लागला. हा, म्हणजे त्यांना ना महाभारत सुद्धा माहिती नव्हतं, जे यायचे ना विरोध करायला, महाभारताची पात्र सुद्धा त्यांना, फक्त त्यांना कोणतरी सांगायचं हे नाटक बंद करायचं. मग आम्ही दौऱ्यावर असताना, आम्ही तुला खरं सांगतो, एवढ्या विरोधात असताना आम्ही प्रयोग केलेत. बसच्या ज्या काचा असतात ना, त्याला आम्ही बॅगा वगैरे लावून प्रवास करायचो, की कधी कुठून दगड येईल माहिती नाही, कळलं का. गडकरीला आणि वाशीला जेव्हा या नाटकाचा रिमेक झाला, आम्ही 5 फुटे, आम्ही 5 फुटे नावाचं नाटक केलं, त्यात महाभारत ठेवलं ना, तिथे बॉम्ब सापडले, बॉम्ब आम्हाला मागच्या दाराने बाहेर. कधी साल मला सांगतो ना, लग्न झालं 8 मध्ये, 2008ची गोष्ट आहे. बॉम्ब वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आम्ही कोकणामध्ये यदा कदाचित मध्ये झावळ्यांचं थिएटर असायचं ना, झावळे म्हणजे सुकलेली पानं, त्याचं थिएटर, ते पेटवून दिलं होतं चालू प्रयोगामध्ये. दुसरा अंक संपला, पहिला सीन चालू होता, कुठे पेटवून दिला. आम्ही सगळे आहे त्या कंडिशनमध्ये बस पळवली गावाबाहेर. अशा गोष्टी मी फेस केलेल्या आहेत. त्यामुळे कॉन्ट्रोवर्सीने आमचं खूप जुनं नातं आहे. तसं मला आता काही फॅन मोमेंट्स असतील कॉम्प्लिमेंट्सच्या, जे तुझं काम पाहून तुला, कारण तीच तर तुमच्यासाठी, सगळ्या कलाकारांसाठी प्रेक्षकांची पोचपावती असते, तर अशा काही आठवणीतल्या फॅन मोमेंट्स मला तुला आठवत असतील तर. फॅन मोमेंट्स म्हणशील तर मी ना वाईमध्ये मी आणि अरुण कदम एक सिनेमा करत होतो. सुभाष फडके ठाण्याचे आहेत दिग्दर्शक त्यांचा. आणि ना आम्हाला हॉटेल टू सेट आम्हाला एक गाडी असायची रोज सोडायला आणायला. तर आमचे ड्रायव्हर पण फिक्स असायचे. तर शेवटच्या दिवशी ते ड्रायव्हर मला भेटले आणि म्हणाले की सर तुम्ही आमच्या गावात जरा येता का, गणपती चालू आहेत. म्हटलं कशाला, म्हटलं वेळ नसतो रे आता, आज रात्री म्हटलं निघणार आम्ही, आपण या ना, तुम्हाला काय ते दाखवायचं. म्हटलं काय दाखवायचं, तर तुम्ही ते 9/9वर नाटक केलं होतं ना. म्हटलं हो. आणि 9/9वरच्या त्या काळात सीडीज निघाल्या होत्या आणि त्या एवढ्या पॉप्युलर झाल्या होत्या ना. नाटकांमध्ये नंबर 1चं नाटक होतं 9/9वर, ज्याच्यात माझ्या 10 भूमिका होत्या. तर त्याच्यामध्ये ना एक मास्तराचं कॅरेक्टर होतं 9/9 काय गंमत केली मी, असं ते कॅरेक्टर बोलायचं, कळलं का. त्यामुळे ते ना इंटरव्हल नंतर पात्र होतं, पण ते पात्र आणि तो सीन बघण्यासाठी ना लोक इंटरव्हलला पण तिकीट काढून यायचे. एवढा तो पॉप्युलर तो मास्तर तो झाला होता. आणि मग म्हणे सर तुम्ही ते मास्तर केला होता ना, तर त्याचं ना चलचित्र आहे ना, ते आमच्या गावच्या गणपतीमध्ये केलेलं आहे. आणि ते ना तुमच्यासारखंच असे, त्याची बॉडी मुवमेंट वगैरे सेम तुमच्यासारखे. म्हटलं माझं चलचित्र गणपतीला,
खरं की काय. आणि मी खरंच जाऊन बघितलं तर खरंच माझ्यासारखं त्यांनी हुबेहूब मूर्ती त्यांनी बनवली होती आणि जी चालायची बोलायची वगैरे. सो दिस इज अ व्हेरी फॅन मोमेंट. म्हणजे फारच म्हणजे मनाला लागणारा होता. आणि तो खूप माझा तो तरुणपणाचा काळ होता खूप. म्हणजे तेव्हा नवरा माझा नवसाचा सुद्धा नव्हता. हे नाटकाची फॅन होते, हे नाटकाचे. म्हणजे नाटकाचे फॅन मिळणं खरंच खूप कठीण असतं, कळलं का. आणि त्याच गावामध्ये एक ज्योतिषी होते, तर ते कम्प्युटराइज ज्योतिषी होते ते. पण ते पब्लिक आम्हाला सांगायची ना, अहो हे ज्योतिषी आहेत ना, हे कम्प्युटरवर ज्योतिष बघण्यापेक्षा हे 9/11ची सीडीज दिवसभर लावून बसलेले असतात म्हणे. तर असे बऱ्याच काही मोमेंट्स आहेत. आणि नवरा माझा नवसाचा मध्ये पण सचिन पिळगावकरच माझे खूप मोठे फॅन होते, कळलं का. हा म्हणजे आम्ही जेव्हा शूटिंग सुरू करायच्या आधी कोण कुठे बसणार असं एक ठरलं जात होतं. तर शिवाजी पार्कला एक फार मोठा हॉल घेतला होता. अशा सगळ्या खुर्च्या लावल्या होत्या, 2-2-2 करून इकडून, इथून 2-2. तर सचिनजी मी इकडे बसणार, जयवंत वाडकर तू इथे बसायचं, विजय पाटकर तू इथे, प्रदीप पटवर्धन तू इकडे, विकास तू इकडे, वैभव तू तिकडे, मांगले तिकडे. आणि सगळं असं झालं. मग आणि मग रीडिंग चालू झाली बोला. तर मागून एक डायलॉग आला, कोणाच तरी डायलॉग होता, अरे गाडीत बॉडी आहे. तेवढ्यात मलाच एक ॲडिशन सुचलो, हे जल्ला जालीवाली असेल तर मांजी बॉडी, हा जालीवाली असेल तर मांजी बॉडी. त्याच्यावर पिळगावकर एवढे हसले.